हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या बॉर्डरपासून खूप सुंदर अशी डिझाईन बनवून दाखवणार आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाते. तर थोडा पण टाईम वेस्ट न करता मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओकडे आपण जाऊया. तर तुम्ही बघू शकता. मी पहिलं तुम्हाला मेजरमेंट दाखवते ब्लाऊजचं. ब्लाऊजची पूर्ण उंची 12 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 13 इंच घेतलेली आहे. आणि छातीची घडी आपल्याला 32ची आहे. त्याचा चौथा भाग 8 घेऊन त्याच्यामध्ये 1.5 इंच मी मार्जिन 2 इंच मार्जिन करून फिटिंग केले. मार्जिनसाठी 2 इंच घेतलेले आहे. शोल्डर आपण घेतलेलं आहे 5.5 इंचचं आणि मुंडा 4.5 इंचचा घेतलेला आहे. मी मेजरमेंट घेऊन ब्लाऊज कसा कट करते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मराठा पॅटर्नवरती जाऊन कटिंगची आणि स्टिचिंगची व्हिडिओ बघू शकता. आणि गळा रुंदी मी इथे 2 इंच घेतलेली आहे. आणि बॅक साईडची पट्टी आपल्याला 3.5 इंचाची आहे, तर मी अर्धा इंच शिलाईसाठी घेऊन 4 इंचाची केली आहे. आणि खालच्या साईडला गळा रुंदी 2.5 इंच घेऊन स्क्वेअर केले आहे. त्याच्यामध्ये मी डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. हा ब्लू कलरची डिझाईन आहे, ती मी ड्रॉ करून घेतलेली. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. माझ्याकडे हा जो ब्लाऊज पीस आहे त्याचे काट वन साईड काट आहेत. मग स्लीव्सला राऊंड खूप कमी काट माझ्याकडे झाले. त्याच्यामधूनच मला कस्टमरने डिझाईन बनवायला सांगितले. तर त्याच्या अकॉर्डिंग मी एक डिझाईन चूज केले. आता आपण ह्याला कट करून घेऊया. आपण ही डिझाईन लेसपासून बनवणार आहे. आता आपण हा जो कट केलेला अस्तरचा पार्ट आहे तो कॅनव्हासवरती ठेवून आपण ह्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे. बघा मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला 1-1 इंचचं एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. आपण ही डिझाईन लेस लावून बनवणार आहे. कमी काठामध्ये डिझाईन कशी बनवायची हे आपल्याला समजत नाही. अशा वेळेस काय करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा मी आता हे कॅनव्हास अस्तरला जॉईंट करून घेत आहे. दुसऱ्या साईडला पण आपण असंच कॅनव्हास जॉईन करून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही पिनअप सुद्धा करू शकता. त्याच्यामुळे काय होईल कॅनव्हास हलणार नाही आणि स्टिच करायला खूप इझी तुम्हाला पडेल.
हे बघा दोन्ही साईडला मी जॉईंट करून घेतलेलं आहे. आता ह्याला मी कपड्यावरती जॉईंट करून घेणार आहे. जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती आपण जॉईंट करून घेऊया. मेन फॅब्रिक आहे त्याला मी मधून कट करून घेणार आहे. ह्याच्यावरती हा कपडा मी फॅब्रिकचा सरळ ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती आपण अस्तर ठेवून त्याला आपण स्टिच करणार आहोत. तुम्ही बघू शकता मी खालच्या साईडून कमरेच्या साईडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला त्याला कंबरपट्टी लावायची गरज नाही पडणार त्याच्यामुळे. बघा मी वन साईड जोडून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडचं पण आपण असंच जोडायचं आहे. आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत. याला छोटे छोटे कट्स मारणार आहोत. त्याला आपण पलटी करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडचे पार्ट सर्व करून घेतलेले आहेत आणि माझी कॅनव्हास लावायची पद्धत खूप वेगळी आहे. तुम्हाला ती पद्धत कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत.
बघा मी शिलाई मारून घेतलेली. आता बाकी साईडून जी ओपन आहे तिथून पण शिलाई मारून घेते. आपण आता दुसऱ्या साईडला पण शिलाई मारून घेऊया. हे बघा आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती खूप फिनिशिंग टाईपमध्ये सगळं व्यवस्थित एकदम परफेक्ट आलेलं आहे कॅनव्हास लावल्यामुळे. आता ह्याच्यावरती आपण गोल्डन कलरची लेस फिरवायची. त्याच्या अगोदर आपण मधली जी आपल्याला पॅच बॉर्डरचं बनवायचं आहे ते बनवून घेऊया. मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं आहे ते. छोट्या बॉर्डरपासून खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आपल्याला बनवता येतात. हे बघा तुम्ही बघू शकता, हा तो मधला पार्ट आहे जो आपण कट केला होता तो. तर त्याला आपण आता ड्रॉ करायचं आहे कॅनव्हास घेऊन. आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा सोडून त्याला ड्रॉ करायचं आहे. आपल्याला मेन इथे आपल्याला फिटिंग करायची आहे त्याची. त्याला आपण कट करून घेऊ. आपण याला पहिला अस्तरच्या कपड्यावरती घेऊन आपण शिलाई मारून घेऊया.
इथे तुम्ही बघू शकता मला थोडासा कपडा कमी पडतो तर मी इथे जॉईंट लावणार आहे. बघा एक्स्ट्राचं असतं नाही तुम्ही कट करून घेते. आता ही आपली बॉर्डर आहे त्याला आपल्याला जॉईंट करावी लागणार आहे. त्याला आपण शिलाई मारून घेणार आहोत. बॉर्डरचा कपडा आपण सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती कॅनव्हास ठेवून त्याला आपण शिलाई मारून घेणार आहोत. खालची साईडून शिलाई मारून झालेली आहे. आता खालची साईडून आपण एक शिलाई मारून घेऊया. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकणार आहोत. ते कट मारून पलटी करून घेणार आहोत कपडा. साईडला छोटे छोटे कट्स मारायचे. बघा कपडा पलटी करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई करायची. आपण शिलाई मारून घेतलेली आहे तसेच त्या प्रकारे खालच्या साईडून पण शिलाई मारून घ्यायची आहे. आता जो मेन कपड्याचा आपण त्याच्यावरती ठेवून ड्रॉ केलं होतं त्याचं त्याला आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे दोन्ही साईडून. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला बसवायला होईल. हे बघा मी ड्रॉ करून घेतलेले आहे तर त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला दोन्ही साईडचे पार्ट्स बसवायचे. तुम्ही हवं तर त्याला पिनअप सुद्धा करून घेऊ शकता. हे बघा मी मधला पॅच सेट करून घेतलेला आहे पिनअप केलेला आहे तरी पण मी एकदा चेक करते एकदम परफेक्ट आला आहे का तो म्हणून.
तुम्ही बघू शकता इथे 3.5 इंच आहे, तर आपल्याला ह्या साईडला पण 3.5 इंचच आलं पाहिजे, तेव्हा तो सेंटर एकदम परफेक्ट येईल. 3.5 आणि एक पॉईंट आहे, आपल्याला इथे पण 3.5 आणि 1 पॉईंटच आहे. तर आपण आता ह्याला शिलाई मारून घेऊया. तुम्ही पिनअप करून पहिले चेक करून घ्या की परफेक्ट झालंय की नाही झालंय. बघा मी मधला जो आपण पॅच बनवला होता तो लावून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला लेस जॉईन करायची. गोल्डन कलरची लेस मी याच्यावरती जॉईन करणार आहे. बघा मी गोल्डन कलरची बारीक लेस घेतलेली आहे, ती आता मी ह्याला डबल जॉईंट करणार आहे. मी तुम्हाला दाखवते ती कशी करायची. थोडंसं कट करून ह्याला फोल्ड करून घेणार आहे, कारण ह्याला मी डायरेक्ट फोल्ड केले, कंबरपट्टी वगैरे नाही आहे. बघा वन साईडची सिंगल लेस लावलेली आहे मी, तिच्यात आता परत डबल एक शिलाई मारून टाकते. तर दुसऱ्या साईडला पण मी तशीच लेस लावून घेणार आहे. कधी पण लेस लावताना फिनिशिंगकडे वगैरे लक्ष द्या की त्याचे कोपरे वगैरे एकदम परफेक्ट आले पाहिजेत. लेससाठी धागा मोस्ट ऑफ लेसवरती मॅचिंग असेल असंच करा.
दुसऱ्या साईडला पण मी शिलाई मारून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता याला आपण परत डबल एक शिलाई लेस लावून घेणार आहे दुसऱ्या साईडवर. 1-1 इंचावरती तुम्ही अजून एक लेस लावू शकता. हे बघा, मी दोन्ही साईडला लेस लावून झालेली आहे. बघा किती लेसपासून पण आणि छोट्या बॉर्डरपासून पण खूप छान अशी डिझाईन बनू शकते. हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.